नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर महिलांनी महाराष्ट्रामध्ये अर्ज केलेला आहे। तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ज्या पण महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे रिफिल करून मोफत मिळणार आहे। त्या संबंधीची ही अपडेट आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत। तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, 30 जुलै 2024 चा हा GR आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी जे पात्र महिला आहेत तर त्या पात्र महिलांसाठी 3 गॅस सिलेंडर हे मोफत रिफिल करून मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की देशातील स्त्रियांना घरमुक्त वातावरणामध्ये जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वस्त इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना आरोग्यमानामध्ये सुधारणा करून स्त्री सक्षम करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। या अनुषंगाने मित्रांनो, केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 साली चालू झाली होती। त्या अंतर्गत मित्रांनो, भरपूर जे कुटुंब आहे त्यांना मोफत गॅस भेटला होता। तर मित्रांनो, आता जे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करतात व त्या अर्जासाठी पात्र ठरतात त्या महिलांना आता वार्षिक जे 3 सिलेंडर आहेत ते मोफत रिफिल करून मिळणार आहेत। याच्यासाठी पात्र महिला कोण राहणार आहे, काय राहणार आहे, याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे। इथे बघू शकता लाभार्थ्याची जी पात्रता आहे ते काय आहे। सदर योजनेचा जो लाभ घेत आहेत तो लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावे असणे हे आवश्यक आहे। तर महिलांच्या नावाने कनेक्शन पाहिजे मित्रांनो। सद्यस्थिती राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सदर योजनेस पात्र असेल। मित्रांनो, तुम्ही जर ह्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या पण योजनेसाठी पात्र राहणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही। एक कुटुंबातील राशन कार्ड नुसार जे केवळ एक लाभार्थी असेल या योजनेसाठी तो पात्र राहतील। तर सदर केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाचे जे गॅस सिलेंडर आहे ते वार्षिक 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे। योजनेची कार्यपद्धती काय राहणार आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी लाभार्थ्यांच्या अनुप्रवेशाची जी कार्यपद्धत आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांना पण जे गॅस सिलेंडर आहे ते 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। तर मित्रांनो, ही जी योजना आहे ती कशा प्रकारे ते सिलेंडर तुम्हाला भेटणार आहे, तर हे जी सबसिडी म्हणून येणार आहे तुमच्या अकाउंटला वर्षाला, म्हणजे प्रत्येक वेळेस जर तुम्ही गॅस भरत असाल तर तुम्हाला 300 रुपये सबसिडी तुमच्या अकाउंटला जमा केली जाईल। त्यामुळे तुमचे जे 3 गॅस सिलेंडर आहे हे मोफत होणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी अर्जासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र काय आहे, जे महत्त्वाचे कागदपत्र आहे मित्रांनो ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे। आणि सोबतच मित्रांनो, ही जो GR आहे याची जी लिंक आहे त्याची लिंकची PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तिथे जाऊन तुम्ही ती PDF वाचू शकतात। इथे बघू शकतात आता जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंट होते तेच डॉक्युमेंट या योजनेसाठी तुम्हाला लागणार आहे, जसं की आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही तिथे मतदान कार्ड पण देऊ शकतात, उत्पन्नाचा दाखला पण चालतो, कौटुंबिक शिधापत्रिका 15 वर्षापूर्वी देण्यात आलेली आहे ती शिधापत्रिका तुम्हाला लागणार आहे, निवास प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईजचा फोटो आणि राज्याकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र किंवा जन्माचा पुरावा। तर मित्रांनो, हे सगळे डॉक्युमेंट आहेत, पण याच्यामध्ये जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड देऊ शकतात, काही ऑप्शनल डॉक्युमेंट आहेत जसे की तुमच्याकडे जर शिधापत्रिका नसेल तर उत्पन्नाचा दाखला जोडला तरी चालतो, निवास प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला मतदान कार्ड किंवा शाळा सोडलेला दाखला पण चालतो। एक जे बँक पासबुक लागणार आहे ते तुमचं बँक पासबुक हे आधार कार्डशी लिंक पाहिजे मित्रांनो, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, ही काही अपडेट होती, ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर ऑनलाईन फॉर्म चालू झाले तर त्याच्याविषयी पण तो फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती आपण आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल। तर मित्रांनो, ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।